नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 25 मार्च 2026 रोजीचा एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय पाहणार आहोत, जो थेट शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. हा JAR प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक म्हणजे सूक्ष्म सिंचन योजनेबाबत आहे. या निर्णयानुसार सन 2025-26 साठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकूण 36,95,00,000 निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा 22,17,00,000 तर राज्य सरकारचा हिस्सा 14,78,00,000 आहे. म्हणजेच ह्या योजनेत केंद्र व राज्य यांचा 60,40,00,000 असा निधी वाटा आहे. ही योजना 2015-16 पासून राज्यात राबवली जात असून शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदान दिले जाते. याआधी देखील या योजनेसाठी विविध टप्प्यामध्ये निधी वितरित करण्यात आला होता. परंतु आता केंद्र शासनाकडून नवीन हप्ता मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम समायोजित करून हा नवीन 36,95,00,000 निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचा वापर फक्त सूक्ष्म सिंचन योजनेसाठीच केला जाणार आहे आणि त्यासाठी शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की सर्व कामे मार्गदर्शक सूचनांनुसारच करावीत. विशेष म्हणजे या योजनेत लाभार्थी निवड ही MahaDBT प्रणालीद्वारे केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना अनुदान थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे कोणत्याही मध्यस्थी राहणार नाही आणि शेतकऱ्यांना थेट फायदा मिळणार आहे. तसेच हा निधी खर्च केल्यानंतर त्याचा उपयोगिता प्रमाणपत्र केंद्र सरकारला पाठवणे बंधनकारक आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कमी पाण्यात जास्त उत्पादन घेणे, पाण्याची बचत करणे आणि शेती अधिक कार्यक्षम बनवणे हा आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ठिबक किंवा स्प्रिंकलर बसवण्याचा विचार करत असेल त्यांनी या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा. अर्ज करण्यासाठी MahaDBT पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. हा JAR महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. मित्रांनो, हा होती आजची महत्त्वाची अपडेट. अशीच नवीन आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी आपल्या पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.